प्रियांनो, मी कधी आपल्या प्रार्थनेमध्ये किंवा जेव्हा इतरांसाठी प्रार्थना करतो तेव्हा कधी एवढं रडलो नाही. पण मागच्या आठवडी जेव्हा मी प्रार्थना करत होतो आपल्या मंडळीसाठी, आपल्या ग्रुपसाठी, मी प्रामाणिकपणे सांगतो, मी खूप रडत होतो. माहित नाही का माझ्या डोळ्यातून इतके अश्रू येत होते की मी स्वतःला जबाबदार मानत होतो की का जुनी लोक येत नाही, का माझ्या प्रेयर मीटिंगच्या खुर्च्या रिकाम्या आहेत. मग मला कळालं की कुठे ना कुठेतरी मी पण त्याला जबाबदार आहे का, मी कुठे कमी पडतोय का. आणि ते सगळं आठवत असताना मी गुडघ्यावर येऊन प्रार्थना करत होतो. आणि देवाचा इतका सुंदर शब्द मला स्पष्टपणे कानावर आला. प्रियांनो, मी आज तुमच्या समोर कबूल करतो, ज्या गोष्टीसाठी मी रडत होतो, ज्या गोष्टीसाठी मी देवाकडे मागत होतो, परमेश्वर मला काय म्हटलं माहितीये? तुझी हरवलेली मेंढरं परत येत आहे. आणि मी इतका धन्यवाद दिला देवाला की परमेश्वर म्हणतो ना की माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात आणि माझ्या मागे येतात. मला माहिती आहे की ती देवाची लेकरं कुठे ना कुठेतरी आहेत जी त्रासात आहेत. कदाचित कोणतरी वाट बघत असेल, ती कोणीतरी मला आवाज द्यावा की चल पुन्हा त्या प्रार्थनेला तर जिथे तू जात होतास. कुणीतरी वाट बघते की बाबा माझ्या खिशात पैसे नाहीयेत, कुणीतरी मला न्यावं. माझी खूप इच्छा आहे प्रार्थनेला जाण्याची जिथं मी जात होतो, पण त्यांना आर्थिक अडचणी आहेत. परमेश्वर ते सर्व बंधनं तोडणार आहे येत्या दिवसात, माझा पूर्ण विश्वास आहे. आपला हा पूर्ण हॉल गच्च भरणार आहे. तुम्ही विश्वास ठेवताय? इथला केर कचरा देखील निघून जाऊन तिथपर्यंत गर्दी जाणार आहे. आमेन. आपण विश्वास ठेवणार आहोत. परमेश्वर या हॉस्पिटलमध्ये चमत्कार करत आहे, लोकांना आरोग्य देत आहे, बरं करत आहे आणि विश्वासाने भरत आहे. आपण डोळे झाकूयात, प्रार्थना करूया. प्रेमळ पित्या, या सहभागितेसाठी आम्ही धन्यवाद देतो राजा. आज प्रभू तू आमच्याशी जे काही बोलणार आहेस, आम्हाला सहाय्य कर दे बाप्पा की आम्ही आमच्या अंतःकरणाचे द्वार उघडून तू जे काही बोलू इच्छित आहे ते स्वीकारण्याकरता परमेश्वर आम्ही आमचं हृदय तुझ्या समोर रिक्त करावं आणि ऐकण्यास आतुर असून त्या वचनाप्रमाणे चालणारे देखील व्हावं असं तू कर. कारण ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात करतो, म्हणून तुम्ही एका पित्या. आमेन. प्रियांनो, सध्या एका फळाचा सीझन आहे. कुठलं फळ आहे ते? आंबा. सगळ्यांना आवडतोय ना आंबा. किती जणांनी खाल्ले? किती रुपये डझन आहे? 600 रुपये डझन आहे. प्रियांनो, इतकी त्या आंब्याला किंमत आहे. एका व्यक्तीने समजा त्याच्या मळ्यामध्ये आंबे लावले, भरपूर आंबे, भरपूर झाड आहेत, भरपूर आंबे आहेत. आणि त्याने जर विचार केला की बाबा आता हे जे आंबे आहेत ना, ते मी व्यापारासाठी नाही नेणार, ते मी माझ्या स्वतःसाठीच वापरेल, स्वतःसाठीच खाईल. तुम्हाला काय वाटतं की ते आंबे, ते सगळे आंबे तो खाईल का? खाईल. आणि खाल्लं तर काय होईल? काय होईल बरं? काय होईल? त्रास होईल. बरोबर. म्हणजे इतकं सगळं त्याने साठवून ठेवलंय कोठारात. समजा जर त्यातले त्याने थोडे आंबे खाल्ले आणि थोडे तसंच म्हटलं की बाबा हे मी कुठे देणार नाही, मी माझ्याकडेच ठेवेल, काय होईल? आंबे सडून जातील, खराब होऊन जातील. बरोबर. मग काय केलं पाहिजे त्याने? काय केलं पाहिजे?
दिले पाहिजेत, बरोबर, किंवा त्याचा व्यापार तरी केला पाहिजे, बरोबर, जेणेकरून त्याला त्याच्यातून पैसे तरी भेटतील. किमान दुसऱ्यांना दिले पाहिजेत जेणेकरून त्याला त्याच्यातून लोकांचा आशीर्वाद मिळेल, बरोबर. हे खूप गरजेचं आहे. आणि आज आपण तेच बघणार आहोत, देण्यामध्ये असलेलं सामर्थ्य. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात द पॉवर ऑफ गिव्हिंग. देण्यामध्ये खरंच खूप ताकद आहे, सामर्थ्य आहे. ऐकताय सगळे मला? कशामध्ये सामर्थ्य आहे? देण्यामध्ये. आता एक उदाहरण आपण आणखीन बघूया. माईक बघू का? बंद. तुम्ही श्वास घ्या बरं, मोठा श्वास घ्या. सोडायला नाही सांगितलं मी, तसंच ठेवा, सोडून द्या. तुम्ही जर श्वास तसाच घेऊन ठेवला आणि परत सोडलाच नाही, काय होईल? हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. म्हणजे जेव्हा आपण काही घेतो ना तर ते द्यायला पाहिजे, बरोबर. श्वास घेतो तर श्वास बाहेर सोडला पण पाहिजे, बरोबर. जर नाही सोडला तर गुदमरून जाईल आपण. म्हणजे निसर्गाचा देखील नियम आहे की तुम्ही द्यायला पाहिजे. ऐकताय? निसर्गाचा पण नियम काय? तुम्ही द्यायला पाहिजे. आणि जर नाही दिलं तर स्वतःचेही हाल होईल, वस्तू पण खराब होतील आणि स्वतःला देखील त्या गोष्टीमध्ये सफर करावं लागेल. म्हणजे देणं हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग देखील मनुष्याला देत आलाय, बरोबर. देवाने निसर्ग इतका सुंदर बनवलाय की त्या निसर्गाने त्याचं सौंदर्य स्वतःकडे न ठेवता त्याने आपल्याला दिलंय, बरोबर. आकाशातून पाणी येतं, पाऊस पडतो आणि मग ते पावसाचं पाणी नदी नाल्यांमधून, झऱ्यांमधून वाहून समुद्रामध्ये जातं किंवा धरणांमध्ये साठवलं जातं. कशासाठी? धरणांमध्ये पाणी का साठवलं जातं? मोठ्याने बोला जरा, त्याच्यामध्ये ऐकू यायला पाहिजे. कशासाठी? पिण्यासाठी, बरोबर. म्हणजे ते धरणाचं पाणी आपल्याला उपयोगात पडतं जेव्हा ते स्वतःला देऊन टाकतं, बरोबर. जोपर्यंत प्रियांनो आपण देखील देत नाही ना तोपर्यंत आपली वाढ होणार नाही. आतापर्यंत मी हा संदेश तुमच्यापर्यंत दिलेला नाहीये प्रियांनो. काल मी आपल्या रेग्युलर बायबल स्टडी, रोजच्या बायबल स्टडी मध्ये दान अर्पणाबद्दल बोललो. दान अर्पण माहितीये कुणाला? बायबल मध्ये दिलेलं आहे. आपण कधी त्याच्याविषयी बोलत नाही आणि इथं पण आपण दान अर्पण घेत नाही, दशमांश घेत नाही. पण हे सगळ्या गोष्टी इतक्या गरजेच्या आहेत ना प्रियांनो आपल्या लाईफ मध्ये की जर आपण गोष्टी द्यायला तयार नसेल ना तर आपल्याला मिळणं पण मुश्किल आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर आपण गोष्टी द्यायला तयार नसेल ना तर आपल्याला मिळणं मुश्किल आहे, मिळणार पण नाही. कारण देण्यामध्ये सामर्थ्य आहे. आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो. जेव्हा नोटबंदी आली, नोटबंदी आठवते ना सगळ्यांना? त्याच्यानंतर चांगले दिवस आले, बरोबर. आले. अच्छे दिन. प्रियांनो, नोटबंदीच्या अगोदर सगळीकडे एक न्यूज आली, सिम कार्ड फुकट मध्ये वाटायला लागले. कसे? फुकट मध्ये, जे आज सगळ्या भारतभर आहे. आणि जेव्हा ते फुकट मध्ये वाटायला लागले, डेटा पण मिळाला, म्हणजे इंटरनेट तुम्ही वापरू शकता. इतकी मुलं वापरायला लागली, इतकी तरुण मुलं वापरायला लागली, म्हातारे कोतारे सगळं काही फुकटचं भेटते म्हणून घेतलं. आणि आता त्याच सिम कार्डला रिचार्ज करण्यासाठी आपल्याला 400 रुपये महिन्याला द्यावं लागतं.
किती? 400 रुपये. आता ज्याने कोणी ते फुकट दिलं त्याने दिलं. देण्यामध्ये किती ताकद असते हे मी तुम्हाला सांगतो. भले त्याने कशासाठी पण दिलं असेल, पण फुकट दिलं आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीने व्यापार केला. एका सिम कार्ड मधून 400 रुपये, विचार करा. आणि असे त्याचे करोडो सिम कार्ड गेले. किती? आणि विचार करा, करोडो लोकांना 400 रुपयामध्ये मोजा, किती झाले ते? करोड, अब्जोदेश म्हणतात ना, अब्जोदेश. त्याची रक्कम पण आपल्याला काढता येणार नाही. इतकी रक्कम महिन्याला येते, विचार करा. 40 अब्ज, त्याच्यापेक्षा जास्त, आपल्याला नाही माहिती. म्हणजे देण्यामध्ये किती ताकद आहे. जर तुम्ही आपली मूठ उघडून देताय, प्रेम, निसर्गाचा असा नियम आहे ना, जो देतो ना त्याला चारी बाजूने भेटत. चारी बाजूने भेटत. बायबल मध्ये एक उदाहरण आहे, आपण वचन वाचूया. लोक वृक्षवर्तमान याचा 6 अध्याय 38 वचन. लूक 6:38. लूक हा देवाचा शिष्य नव्हता, प्रेषितांपैकी नव्हता, पण एक हिस्टॉरिक किंवा इतिहासकार होता. कोण होता लूक? कोण होता बायड आंटी? लूक कोण होता? हा, काय तू सांग दीदी? इतिहासकार. इतिहासकार म्हणजे कोण असतात माहितीये? जे इतिहासात घडलेल्या गोष्टी शोधत असतात. एखादी वस्तू जरी भेटली ना, त्या वस्तूला बघून ते बघतात की कुठल्या साली बनवली गेली वस्तू, त्याला म्हणतात इतिहासकार. काय म्हणतात त्याला? इतिहासकार. तर हा लूक कोण होता? इतिहासकार होता. तो गोष्टी शोधायचा की कुठल्या काळात काय गोष्टी घडल्या. तसं हा तज्ञ, इतिहास तज्ञ म्हणतो. तसा हा लूक आहे ना, तो इतिहासकार होता. आणि त्याने शोधल्या की इतिहासात काय काय गोष्टी अशा घडल्या. तेव्हा त्याला कळालं की इतिहासात एक व्यक्ती होऊन गेला, त्याचं नाव आहे येशू ख्रिस्त. कोण आहे? आणि त्याने लोकांना बरं केलं, मुर्द्यांना जिवंत केलं, लंगड्यांना चालतं केलं. त्या येशू ख्रिस्ताबद्दल त्याने इत्थंभूत माहिती, म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याने काय काय केलं, काय काय शिष्यांना शिकवलं, ते सगळं काय त्याने शोधलं. कसं शोधलं? लोकांना विचारलं. ज्या ज्या लोकांना येशू ख्रिस्ताने बरं केलं त्या लोकांकडे तो गेला. येशू ख्रिस्त मेल्यानंतरची ही गोष्ट आहे. हा लोकांकडे फिरत फिरत गेला आणि लोकांना त्याने विचारलं की तुमच्यासोबत काय झालं, तुमच्यासोबत काय झालं. आणि जे त्यांनी सांगितलं ते लोकांनी लिहून ठेवलं. ज्या ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताचे शब्द ऐकले तो त्यांच्याकडे गेला आणि ते सुद्धा लिहून ठेवलं की येशू ख्रिस्त काय बोलला होता, डोंगरावर काय बोलला होता, तुमच्याशी काय बोलला होता, चमत्कार करताना तुमच्याशी काय बोलला, ते त्याने सगळं लिहून ठेवलं. आणि तोच लूक येशू ख्रिस्ताचे शब्द जे त्यांनी लिहून ठेवले ते सांगतोय. लूक वृक्षवर्तमान 6 अध्याय 38 वचन. त्या म्हणजेच तुम्हाला दिले जाईल. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतोय? द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, आणि नाही दिलं तर? नाही दिलं तर तरी दिलं जाईल. बरोबर आहे विशाल भाऊंचं. पण जर देत राहिलं सगळं देतोय परमेश्वर, चारी बाजूने देतोय, सगळं साठवून ठेवलं. त्या आंब्याचा ज्याचा मळा आहे त्या मळ्यासारखं सगळं साचून ठेवलंय. काय होईल? काय होईल? ते सडून जाईल. धन संपत्ती आपल्याकडे तर एवढी नाहीये, परंतु आता पुढे आपण ते पण बघणार आहे कसं मिळतंय बायबल मध्ये. द्या म्हणजे दिले जाईल असं देवाचं वचन सांगतंय. आता तुम्ही म्हणतात ब्रदर आमच्याकडे तर काहीच नाही द्यायला. प्रियांनो, असं कधीच होत नाही की आपल्याकडे काहीच नाही. कधीच होणार नाही असं. कारण जेव्हा वचन सांगते की द्या म्हणजे दिले जाईल, म्हणजे तुमच्याकडे नेहमी काहीतरी द्यायला असणार आहे. ऐकताय तुम्ही? तुमच्याकडे नेहमी द्यायला काहीतरी असणार आहे.
असं कधीच होणार नाही की तुम्ही देऊ शकत नाही. याचं सामर्थ्य मी मागच्या दिवसात अनुभवलंय. प्रियांनो, असं झालं की लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही देणं बंद करता ना, तर सैतान तुमच्या सगळ्या गोष्टीच्या मध्ये येऊन तो सगळ्या उद्ध्वस्त करायला बघतो. मग ते तुमचं आरोग्य असेल, तो तुमचा पैसा असेल, ते तुमच्या घरात भांडण तांडण सगळं काही तो आणायला बघतो. कारण त्याचं कामच आहे ते. का? कारण आपण देवाकडून नुसतं घेत आलोय पण द्यायला तयार नाही. आणि जेव्हा द्यायला तयार नसतो ना, मग सैतान घुसखोरी करतो. कारण त्याला आनंद वाटतो की हा व्यक्ती माझ्या स्वभावाचा आहे. कारण सैतान कधी देत नाही, तो फक्त घेतो. काय करतो तो? घेतो, तो देत नाही. आणि मग जेव्हा तो बघतो की हा व्यक्ती जो द्यायला तयार नाहीये, देवाने इतके आशीर्वाद त्याच्या जीवनात दिले, इतक्या गोष्टी त्याच्या जीवनात देऊन बघितल्या, पण तो द्यायला तयार नाही. मग तो घुसखोरी करून आपलं आरोग्य आपल्यापासून घेऊन टाकतो, आपला पैसा आपल्याकडून घेऊन टाकतो, कर्जबाजारी करतो, आपल्या घरामध्ये भांडण तंटा आणतो, जेणेकरून आपण इतकं डिप्रेशन मध्ये यावं की घरात राहावं का बाहेर राहावं हे सुद्धा सुधरत नाही. का? कारण द्यायला तयार नाही. मग प्रियांनो, मागच्या महिन्यामध्ये असं झालं की जेव्हा आई देवाघरी गेली किंवा झोपी गेली, त्याच्यानंतर मिनिस्ट्रीला थोडा मी आराम दिला. का? कारण माझ्या डोक्यात खूप सारे विचार चालू होते. मग संदेश देणं थांबवलं. घरामध्ये प्रार्थनेला थोडाफार मी कमी पडायला लागलो. का? कारण डोक्यात तेच विचार गोळत होते आईबद्दल. आणि झालं असं की घरामध्ये इथन आजारी पडला माझा लहान मुलगा 1.5 वर्षाचा. आणि तो आजारी पडला. मी तेव्हा पण एवढा विचार नाही केला. प्रार्थना केली, त्यानंतर देवाने तिथे चमत्कार केला, तो बरा झाला. 3-4 दिवस झाले जॉयसी आजारी पडली. म्हटलं अरे असं का होतंय, काय व्हायला लागले, काय गडबड झाली. जॉयसीसाठी प्रार्थना केली, ती बरी झाली. पण थोड्या 3-4 दिवसाने पुन्हा जॉयसीच्या छातीमध्ये दुखायला लागलं. म्हटलं अरे आताच बरी झाली, परत छातीत दुखायला लागलं. आणि मग तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं, ऑपरेशन झालं. 15 दिवस ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. पण ते 15 दिवस आहे ना प्रियांनो, माझ्यासाठी आहे ना, जणू काय मी कबरेत होतो असं होतं माझं. 15 दिवस कबरेतले असल्यासारखं वाटत होतं मला. मी देवाबरोबर विचार करत होतो की प्रभू असं का होतंय, काय चाललंय लाईफ मध्ये माझं. तेव्हा मला कळालं की मी मिनिस्ट्री बंद केली, सेवा करणं बंद केलं, प्रार्थनेत कमी पडलो आणि सैतानाने तिथे माझ्या घरात घुसखोरी केली. मग जेव्हा हॉस्पिटलचं बिल बघितलं 3.5 लाख, सैतानाने आर्थिक हल्ला केला, पैशावर हल्ला केला. सैतान कधी बळबळ येत नाही प्रियांनो आपल्या जीवनात, आपण त्याला आमंत्रण देतो. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला एकानंतर एक गोष्टी उलगडत गेल्या की मी कुठे चुकतोय. मग माझी मिसेस आणि मी प्रार्थना करायला सुरुवात केली. ज्या गोष्टी घडल्यात ना त्या रिपेअर करायला सुरुवात केली, देवाला प्रार्थना केली. देवाने जॉयसीला आरोग्य दिलं, आरोग्याचा आशीर्वाद देवाने परत दिला. मग प्रश्न होता आर्थिक गोष्टीचा. मग देवाला प्रार्थना केली की प्रभू आता ह्या गोष्टी कशा सॉल्व्ह करू, कसं पैसे देऊ. कारण एवढी सेव्हिंग पण नाही की ते पैसे देऊ शकत. देवाने काय वचन दिलं माहितीये, तू अगोदर तुझा 10 माणूस दे. आता 3.5 लाख द्यायचे आणि त्यात देव काय म्हणतोय, तो अगोदर तुझा 10 माणूस दे. कारण वचनात दिलंय. आता मनात इतके विचार घोळतायत की 10 माणूस द्यायचा आहे आणि त्या मधूनच जर जॉयसीच्या औषधाला त्यांनी पैसे मागितले तर
पण वचन सांगते जेव्हा आपण ऐकतो ना प्रियांनो, तर ते वचन जेव्हा ऐकल्यानंतर जो पाळतो ना ते वचन, तो शहाणा आहे असं बायबल सांगतं. परंतु ऐकून जो करत नाही तो स्वतःलाच फसवणार आहे. कुणाला? स्वतःलाच फसवणार आहे. मग माझ्या मिसेसने आणि मी, मनीषाने मी निश्चय केला की नाही, देवाचं वचन सांगतंय ना, त्यानुसारच आपण करायचं, बाकी देव बघून घेईल काय करायचंय ते. आम्ही दोघांनी आमच्या पगारातला 10वा भाग घेतला. आता सांगायचं नसतं की आपण उजव्या हाताने काय करतो ते डाव्या हाताला पण कळता कामा नये, पण हे मी तुमच्यासाठी सांगतो. मग आम्ही दोघांनी दशमांश घेतला, चर्च मध्ये टाकला. प्रियांनो, एक भाऊ उभा राहिला. तो म्हटला की तुम्हाला व्याज द्यायची गरज नाही, तुमच्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा मला द्या, अगोदर ते बिल क्लिअर करा. 3.5 लाख द्यायला तो भाऊ तयार झाला. हे फक्त देव करू शकतो, पण कधी? जेव्हा आपण देण्यामध्ये सामर्थ्य आहे. आमेन. आणि जेव्हा परमेश्वर म्हणतो ना द्या म्हणजे दिले जाईल, म्हणजे तुमच्याकडे नेहमी द्यायला असणारच आहे, नाही असं नाहीच. जो नाही म्हणतो ना त्याच्याकडे कधीच काही नसतं. आणि बायबल काय सांगतं माहितीये, जो नाही म्हणतो ना त्याच्याकडून जे आहे ते पण काढून घेतलं जाईल. आणि ते कोण करतो? सैतान करतो. कारण सैतानाला घेता येतं, देता येत नाही. बायबलमध्ये एक अशी स्त्री आहे जी मंदिरामध्ये येते, लांब कोपऱ्यात बसलेली असते. तिला एक शब्द वापरलाय, दरिद्री विधवा. काय शब्द वापरलाय? दरिद्री विधवा. म्हणजे ती गरीब पण आहे, लाचार पण आहे आणि ती विधवा पण आहे. मंदिरामध्ये सगळे आहेत. दानार्पणाची जेव्हा वेळ येते तेव्हा सगळेजण येतात, मोठमोठे कोट घातलेले लोक येतात आणि समोर आवाज करत टाकतात, मी एवढे दिले टाका, मी तेवढे दिले टाका, माझा पगार 10,000 आहे, मी 1,000 देवाला दिले टाकले, सगळ्यांना सांगितलं. पण ती जी विधवा आहे ना, दरिद्री विधवा, तिच्याकडे तिच्या पिशवीमध्ये फक्त 2 नाणे होते. किती? 2 नाणे. ती लपत लपत आली, तिने पिशवीत हात घातला, तिला लक्षात आलं की माझ्याकडे फक्त एवढेच पैसे शिल्लक आहेत. तिने पिशवीत हात घातला, देवापुढे आली आणि तिने होतं नव्हतं ते सगळं देवाच्या भांडारात टाकून दिलं. कुणाला ती काहीच बोलली नाही. प्रभू येशू ख्रिस्त तिथे होता. जेव्हा कुणी तुम्हाला बघत नाही ना, देव बघत असतो. आणि मग त्यावेळेला प्रभू म्हणतो, त्या सगळ्या शास्त्री पुरुषांकडे बघून म्हणतो, तुम्ही तुमच्याकडे जे काही होतं, तुमच्याकडे पगार होता, त्या पगारातला तुम्ही 10वा भाग दिला. सगळ्यांना ओरडून सांगितलं. तुमच्या मिळकतीतला 10वा भाग तुम्ही दिला, सगळ्यांना ओरडून सांगितलं. परंतु धन्य आहे ती विधवा, तिच्याकडे जे होतं नव्हतं ते सगळं तिने दिलं. माझा असा विश्वास आहे, त्यानंतर ती विधवा कधीच गरीब राहिली नसेल. बायबलमध्ये नाही, पण माझा विश्वास आहे. का? कारण बायबलमध्ये देण्यामध्ये ताकद आहे, सामर्थ्य आहे असं लिहिलंय, सांगितलं गेलं, शिकवलं गेलं. एक अशी विधवा बायबलमध्ये आणखीन आहे, तिच्याबद्दल आपण वाचलोय. पहिले राजे याचा 17वा अध्याय 8 ते 16 वचन आपण वाचूया. पहिले राजे याचा 17वा अध्याय 8 ते 16 वचन. सतरावा अध्याय 8 ते 16 जुन्या करारामध्ये आहे. हा, 8 ते 16 ला Yes. एलिया आणि सारेफत येथील विधवा. एलिया आणि कोण आहे? सारेफत येथील
विधवा, ही पण विधवा. पुढे आपण बघू. पहिले राजे 17 8 पासून पुढे. हा वाचा पूजाताई. तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल सिदोनातील साफ्रत नगरात जाऊन राहा. हे वचन कोणाला प्राप्त झाले? देवाचा एक संदेष्टा त्या काळात होता, त्याचं नाव होतं एलिया. काय नाव आहे? बोला, एलिया. एलिया. आता एलियाने तो ज्या काळात जगत होता त्यावेळेला तिथे इस्रायलमध्ये दुष्काळ पडला होता. काय पडला होता? दुष्काळ. सगळीकडे लोक खायला मोहताज आहेत. आणि परमेश्वर त्याला एका चांगल्या ठिकाणी नेतो आणि तिथे परमेश्वर त्याला कावळ्याच्या द्वारे जेवण देतो. कशाच्या द्वारे? आपण गाणं म्हणतो ना, कावळ्याच्या हाती रोज शिदोरी, चिंता प्रभूला खरी. रोज शिदोरी परमेश्वर पाठवत होता. कावळ्याच्या तोंडातून मटण पाठवत होता. कावळ्याच्या तोंडात मटण. विचार करा, मटण दिसलं तर कावळा काय करेल? ते मटण खाऊन टाकेल. पण तोच कावळा तोंडामध्ये मटण आणून एलिया समोर ठेवतोय दुष्काळामध्ये. परमेश्वर अशक्य गोष्टी शक्य करतो. त्याच दुष्काळामध्ये परमेश्वर जेव्हा त्याचं पालन पोषण करतो, पण परमेश्वर त्याला म्हणतो की आता तू इथून निघ आणि सारेफत इथे जा. कुठे जा? कुठे जा? सारेफत. दुष्काळ सगळीकडे पडलाय. सगळीकडे लोकांना अन्न इकडे तिकडे शोधायला लोक जात आहेत. दुष्काळ कोणी पाहिलं का? ऐकले दुष्काळाबद्दल? भारतात दुष्काळ पडला होता, महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. हा, 1972. 1972 जो खालचा भाग आहे आपला विदर्भ, विदर्भ, मराठवाडा. इकडं दुष्काळ पडला होता आणि ती लोकांची पाला पण झाली. बरोबर. अक्षरशः लोकांनी हाय तशी घर केली. माझी आजी मला सांगायची की गहू जेव्हा ते हे करतात ना, चाळतात, त्या चाळलेल्या गव्हातून जो कचरा असायचा, माझी आजी त्या कचऱ्याच्या भाकरी बनवून खायची. त्या दुष्काळी परिस्थिती, पाणी नव्हतं तर लोक 5-5 किलोमीटर जाऊन ते खोदलेलं जे तळाचं पाणी आहे, गढूळ पाणी, हा ते पण गढूळ पाणी होतं, त्या गढूळ पाण्याला गाळून ते प्यायचे. 2-2 घोट ते लेकरांना द्यायचे. तशा परिस्थितीत जगले. दुष्काळ तसा असतो. त्या परिस्थितीत, त्याही पेक्षा आता जवळजवळ 5-6 वर्ष झाले असतील दुष्काळ पडलाय. आणि मग देव एलियाला सारेफत इथे पाठवतोय आणि त्याला म्हणतोय की तिथे एक विधवा आहे, तिथे मी तुझं पालन पोषण करेन. आता तो तिकडे जातोय. काय घडतंय आपण बघू. वाचत आहे पुढे. त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले. काय करते ती? काटक्या गोळा करते. कशासाठी? स्वयंपाक करायसाठी. आता स्वयंपाक करायला काहीतरी पाहिजे ना तिच्या घरात. वाचत आहे पुढे. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. हा, आणि ती पाणी आणावयास जात असता त्याने तिला आणखीन हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. आता गोष्ट अशी झाली बघा, पाणी द्यायला ती तयार होती. कसं तरी करून ओवाळ्यातून जे काही तळाला गेलेलं पाणी ते त्याने काढून त्याला दिलं आणि ती माघारी फिरली. माघारी फिरताच एलिया परत तिला बोलतोय की इकडे ये. एलिया तिला म्हणतो की तुझ्या घरी जा आणि माझ्यासाठी भाकर बनवणार. काय बनवणार? भाकर. ती विधवा काय म्हणते बघ. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही, मडक्यात मुठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल मात्र आहे. येस, हे ना, मला ह्या स्त्रीचा एक गोष्ट खूप आवडते. देणं तर आहेच, पण ती त्याही परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे त्याला सांगते की तिच्याकडे काय आहे. आजची परिस्थिती काय माहितीये? झाकून ठेव.
आपल्यालाच पुरणार नाही, त्यांना कशाला देतो? दुष्काळ किती दिवस चालेल, किती वर्ष चालेल काय माहिती, ते झाकून ठेव अगोदर. बिर्याणी खीर आहे, झाकून ठेव. पण ही प्रामाणिकपणे सांगतेय की आमच्याकडे थोडस पीठ आहे, थोडस तेल आहे. ती काय म्हणते माहितीये, त्याचे आम्ही दोघं माय लेकर तिची भाकर बनवणार आहोत, ती खाणार आहोत आणि मरणाची वाट बघणार आहोत, कारण तेवढंच त्यांच्याकडे शिल्लक आहे. काय म्हणते ती? आम्ही भाकर बनवणार आहे, खाणार आहे आणि मरणार आहे. आता एलिया काय म्हणतोय बघूया, नीट ऐका. एलिया तिला म्हणाला, येऊ नको, तू जा आणि म्हणते त्याप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. काय म्हणतोय तो? पहिलं माझं. पहिलं माझ्यासाठी कर आणि मग तो अगोदर म्हणतोय तू भिवू नको. काय म्हणतोय तो? भिवू नको. म्हणजे त्याला माहिती की पुढे काय होणार आहे, कारण देवाने त्याला काय वचन दिलं होतं की तू सारेफत इथे जा, तिथे तुला एक विधवा भेटेल, तिथं मी तुझे पालन पोषण करेल. म्हणजे त्याला माहिती होतं की ह्या विधवेच्याच घरी माझं पालन पोषण होणार आहे. कसं? देव बघून घे. आणि ती विधवा ती म्हणते की माझ्याच घरी थोडं आहे आणि ते थोडं आता मी खाईल, माझा मुलगा खायला नाही, आम्ही मरून जाऊ. एलिया काय म्हणतो माहितीये? घाबरू नको, तुला पाहिजे ते तू कर नंतर, पण अगोदर मला भाकर बनवणार, मग तुला पाहिजे ते तू कर. मग ही काय करते? तुम्हाला काय वाटतं? ती आनंदी हृदयाने जात असेल? प्रामाणिकपणे सांगा. बरोबर. ती रडत असेल की आता देवाचा सेवक माझ्या घरात आलाय, माहित नाही काय होईल, परंतु तो फार लांबून आलाय. त्याचं ते शरीर बघून, त्याचं ते चेहऱ्यावर त्या सुरकुत्या बघून कदाचित एलियाचा काय अवतार झाला असेल माहिती नाही. त्या दुष्काळामध्ये लांबून चालत आलाय, पाणी नाहीये, पाणी दिलंय, पण तो भुकेसलेला आहे. त्या माऊलीने तो भुकेसलेला चेहरा बघितला. आता तिच्याकडे चॉईस होती, माझ्या मुलाला द्यायचं का संदेशकाला द्यायचं. देवाच तुम्हाला म्हणतोय, कदाचित तुमच्या घरामध्ये बिकट परिस्थिती असेल, कर्ज आहे, त्रास आहे, राशन नाहीये. देव म्हणतोय की तू दे म्हणजे दिलं जाईल. मग आता मंदिरात देऊ, देवाला देऊ का घरात लेकरांचं बघू? पण द्या. काय होतं बघूयात पुढे. ती आता जड अंतकरणाने पण प्रामाणिकपणे जाते आणि काय करते ते आपण बघूया. ती भाकर बनवते आणि एलियाला खायला देते. वाचूयात आपण पुढे. 17 अध्याय 14 वचन वाचते. हा. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील, त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही. आमेन. तुम्ही ऐकलं नाही तुम्ही ऐकलं असतं तर मोठ्याने आमेन बोलला असता, हालेलुया बोलला असता, देवाची स्तुती असं बोलला असता. काय झालं माहितीये? जेव्हा तिने भाकर आणून दिली ना, एलिया तिला म्हणतो आता दुष्काळ परिस्थिती आहे, जोपर्यंत पर्जन्यवृष्टी होत नाही, म्हणजे पाऊस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काय तुझ्या ताई? तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही. तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही. आमेन. आणि तेलाची कुपी आटणार नाही. आमेन. पीठ आटणार नाही, तेलाची कुपी आटणार नाही, हा देवाकडून आलेला आशीर्वाद आहे. पण कधी? जेव्हा तिने दिलं. झालं काय माहितीये? तिने त्या संदेष्टाला खाऊ घातलं आणि मग त्या संदेष्टाने ती तेलाची कुपी घेऊन यायला सांगितली. कुपी आता मला नाही माहिती, कदाचित ती एवढीशी असते, छोटीशी. हा बरोबर, माप असतं ते. त्या कुपीमध्ये थोडस तेल आहे. आता ती कुपी घेऊन यायला लावतोय तो आणि जितके पण भांडे आहेत, एलिया म्हणतो जितके पण भांडे आहेत घरामध्ये ती सगळी घेऊन ये. आणि मग एलिया प्रार्थना करून ती कुपी त्या भांड्यांमध्ये पालती करतो. प्रार्थना करतोय, पालती करतोय, प्रार्थना करतोय, पालती करतोय. ती विधवा बघते, एवढीशी कुपी, त्याच्यामधून ते तेल निघतंय, निघतच चाललंय. एकानंतर एक तो टाकतोय, प्रार्थना करतोय, प्रार्थना करतोय आणि ते एक भांड भरून गेलं. काय वाटलं असं त्या विधवेला?
जादू आली जादू झाली. चमत्कार. आमेन. जादू तर हात चालाकी असते, चमत्कार देवाकडून असतो. आमेन. तेलाची किंमत काय माहितीये तुम्हाला आज? 150 रुपयाला 150ला पिशवी. पण त्याच्यापेक्षा मौल्यवान किंमत आहे तेलावरून. आज युद्ध सुरू झालंय, जागतिक युद्ध आहे ना, ते तेलासाठी. इराणमध्ये, इराकमध्ये तेलाचा साठा आहे, म्हणून तो मिळवण्यासाठी सगळ्या गोष्टी चालू आहेत, तेलासाठी. आणि या विधवेच्या छोट्याशा कुफीमध्ये तेलाचा भांडार मिळालाय. आमेन. परमेश्वर अद्भुत गोष्टी करतो, परमेश्वर भांडारे भरतो. पण कधी? जेव्हा तुम्ही देता. आणि जर नाही दिलं तर? जर त्या विधवेने निश्चय केला असता की बाबा नको द्यायला, आता मी खाईल आणि माझा मुलगा खाईल आणि मरून जाऊ, तर ती खरंच मेली असती. पण देवाची इच्छा ती नव्हती. त्या विधवेने दिलं आणि ती जिवंत राहिली. म्हणजे जेव्हा तुम्ही देताल तेव्हा जिवंत राहताल. आमेन. जर तुम्हाला जिवंत राहायचंय, जर तुम्हाला आशीर्वादित राहायचंय, तर द्यायला शिका. कसं देऊ? संतोषाने देणारा देवाला आवडतो. जर तुम्ही नाही म्हणताल तर तो आपल्याकडे कधीच नसणार, कधीच नसणार. म्हणून मुखाने पण कधी बोलू नका की माझ्याकडे पैसे नाहीये, कधीच बोलू नका. कारण तो जेव्हा तुम्ही तोंडाने कबूल करता ना, तर तेच गोष्टी तुमच्याकडे येत राहतात. नाही म्हणतोय ठीक आहे, तुझ्याकडे कधीच नसेल, पण जो म्हणतोय आहे आणि मी देईन, परमेश्वर त्याला दुप्पट देतो. आमेन. कारण शेतकरी देखील प्रियांनो आपली मूठ उघडून तो शेतामध्ये पेरतो आणि एक छोट्याशा एका गव्हाच्या दाण्याने इतकं मोठं कणीस येतं. एक गव्हाचा दाणा, बरोबर? ते गव्हाचं दाणं शेतकरी जमिनीत पेरतो, एक दाण्याद्वारे मोठं कणीस येते त्या शेतामधून. आमेन. म्हणजे जेव्हा तो शेतकरी पेरतो, देतो, तेव्हा त्याच्यामधून अधिक त्याला मिळतं. तुम्ही जेव्हा देताल तुम्हाला अधिक भेटेल. आमेन. आपण आणखीन एक वचन वाचूया, नीतिसूत्र 11:27. 2च मिनिटं घेईल मी तुमचे. नीतिसूत्र 11:27 पटकन वाचा. नीतिसूत्र 11:27. तुम्हाला जेव्हा ज्ञान पाहिजे ना, जो कोणी ज्ञानाने उणा असेल, नीतिसूत्र वाचा. इतकं अद्भुत ज्ञान मिळतं ना आपल्याला, इतकी हुशार बुद्धिमत्ता मिळेल. कुणाशी कसं बोलायचं, कसा व्यवहार करायचा, नीतिसूत्र आपल्याला शिकवतात. आपण वाचा 11वा अध्याय 25वा वचन. जो माणूस हा वाचा. जो माणूस दुसऱ्यांचे भले करायचा प्रयत्न करतो त्याचाच लोक आदर करतात. आमेन. आणखीन दुसरं ट्रान्सलेशन आपण वाचा. हा. उदार मनाचा माणूस समृद्ध होतो, जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. आमेन. तुम्ही ऐकलं पण ऐकलं नाही, पुन्हा वाचत आहे. उदार मनाचा मनुष्य समृद्ध होतो, जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. उदार मनाचा मनुष्य काय होतो? बघा, तुम्ही ऐकलंच नाही. समृद्ध होतो. मला आपली मंडळी अशी नकोय प्रियांनो. आपण ऐकलं पाहिजे. बधीर सारखं होऊ नका. खरंच आपण ऐकतोय पण ऐकत नाही, पण तुम्ही ऐकण्यास तत्पर असलं पाहिजे. काय ऐकतोय ना, विचार करा त्याप्रमाणे. उदार मनाचा मनुष्य काय होतो लिहिले तिथे? समृद्ध होतो. तुम्हाला समृद्ध व्हायचंय? समृद्ध व्हायचंय तुम्हाला? मला तर व्हायचंय बाबा. तर मी काय केलं पाहिजे? उदारपणे द्यायला पाहिजे. उदारपणे म्हणजे आनंदाने देणारा. आमेन. जो उदारपणे देतो, बायबल सांगतं की तो समृद्ध होतो. समृद्ध म्हणजे काय? आनंद. हा? समृद्ध. पैशा पाण्याने कपडा लागते. श्रीमंत होतो, बरकत येते त्याच्याकडे, बरोबर? संपन्न होतो, आशीर्वादित होतो. जर तुम्हाला समृद्धी पाहिजे तर तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे. आमेन. आपली मंडळी देण्यात पुढे असायलाच पाहिजे. जे काय आहे, थोडं आहे, मोठं आहे, जास्त आहे, कमी आहे, द्यायला शिका. आमेन. आणि शेवटचं वचन आहे जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, योहान 3:16. काय सांगते ते? देवाने परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला.
आणि जेव्हा तो पुत्र दिला त्याने अख्ख्या जगाला आशीर्वाद दिला. आणि जो कोणी त्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याचं तारण होईल, नाश होणार नाही. आमेन. जेव्हा तुम्ही देता तुमचं तारणच होईल. बघा, पैसा तर आपण दिलाच पाहिजे, पण त्याबरोबर देवाला वेळ पण द्यायला पाहिजे. सगळ्या गोष्टी बरोबर मिळतील हो, फक्त द्यायला शिका. देवाला वेळ द्या, प्रार्थनेला वेळ द्या, आपला पैसा द्या, ज्याला गरज आहे त्याला द्या, मूठ उघडा. परमेश्वर तुम्हाला समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही. देवा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद.